रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. महाराज म्हणतात, काहीच्या संगतीने काही सुधारतात आणि काही सुधरत नाहीत. म्हणजे दुराचारी किंवा सुधारणारे दोन प्रकारचे आहेत की चांगल्या संगतीने ते सुधारतात आणि काही मात्र सुधरत नाहीत. तर त्याचा फरक या अभंगामध्ये सांगितलेला आहे. ऐका. निंबाची या झाडा साखरेचे आळे. निंबाच्या झाडाला साखराचं आळं केलं आणि साखर घातली बुडाशी, तरी आपोली ती फळे नसंडीच. तरी त्या निंबाच्या झाडाला दुसरे फळं येणार नाही, निंबोळ्याच येणार, त्याला आंबे येणार नाही. पण म्हणजे आपला स्वभाव ते टाकीत नाही, भली त्याला साखर जरी तुम्ही घातली बुडाशी तरी. तैसे अधमाचे अमंगल चित्त. त्याप्रमाणे म्हणजे वरच्या उदाहरणाप्रमाणे अधम जे लोक असतात ना, त्याचं जे चित्त असतं ना, ते व मन ते हित करुनी सांडा. वांतीप्रमाणे त्या अधमाला बाजूला सारा, त्याची संगती करू नका, अशी सूचना तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. तिसरं उदाहरण. परेसाचे अंगी लाविले खापर पालट अंतर नेघे त्याचे. परीस लोखंडाला सुवर्ण करतो, पण खापरा परीस काय करी, खापराला काही करू शकत नाही. तेव्हा काहीला सुधारता येतं, लोखंडाला सोनं करता येतं, पण खापराला नाही, परिस्थिती कमी पडतो. शेवटी महाराज म्हणतात, तो का म्हणे वेळू चंदना संगती. वेळू म्हणजे बांबू, चंदनाच्या संगतीने तो कधीही सुगंधी होत नाही. का तो आतल्या गाठीचा असतो आणि पोकळ असतो. आतल्या गाठीचे पोकळ माणसं कधीच सत्संगतीने सुधरत नाहीत. तो का म्हणे वेळू चंदना संगती काय ते असती जवळिकी. तेव्हा चंदनाची जरी संगत घडली तरी वेळू सुगंधी होत नाही. चंदनाच्या संगे बोरी बिघडली, बोरी बिघडली चंदनाची झाली. पण वेळू मात्र बिघडत नाही, कारण तो आतल्या गाठीचा असतो, पोकळ असतो, त्याच्यात ओलावा नसतो, फारसा ओलावा नसतो. तसे आतल्या गाठीचे माणसं, जिव्हाळा नसणारी माणसं कधीच सत्संगतीने सुधरत नाहीत, असा सिद्धांत या अभंगामध्ये मांडलेला आहे. नारदाच्या संगतीने वाल्याचा वाल्मिक झाला, बदलला तो. संगतीने वाल्मिक होतो, पण श्रीकृष्णाच्या संगतीने दुर्योधन मात्र सुयोधन झाला नाही. कितीही वेळा मिटिंगा घेतल्या तरी त्याचा बदल झालाच नाही. कैकेयी प्रभू रामचंद्राची माता रामाच्या संगतीने असताना सुद्धा ती सुधारली नाही, आणि बिभीषण रावणाच्या संगतीत असताना सुद्धा बिघडला नाही. भगवद्गीता सांगते, अपिचेत सुदुराचारो भजते मा मनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. भगवान म्हणतात, अर्जुना, अपिचेत सुदुराचार. दुराचारी जरी असला, पण चेत सुदुराचार असं म्हटलं आहे. अपिचेत सुदुराचार म्हणजे दुराचारामध्ये एक सुदुराचारी आहेत आणि एक कुदुराचारी आहेत. म्हणजे दुर्योधनासारखे कुदुराचारी आहेत, ते कधीच सुधरत नाहीत, आणि सुदुराचारी जे आहेत वाल्यासारखे ते वाल्मिक होतात. म्हणजे याचा अर्थ, तात्पर्य अर्थ असा आहे की काही लोकच सुधरतात आणि काही लोक सुधरत नाहीत. म्हणून आपण सुधारण्याच्या बाजूचे आहोत, सुधारण्याच्या पक्षातले आहोत. म्हणून आपण सुधारणावाद स्वीकारला पाहिजे आणि सतत सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतः आणि दुसऱ्यांनासुद्धा. काही लोकांचं कसं असतं, सतत निगेटिव्ह असतं, नकारात्मक असतं. कोण सुधारायला लागले, अरे राम गेले, कृष्ण गेले,
तुमचे संत गेले बोंबलून दमले, कोणी सुधारले नाही, लोक बिघडत चालले, काय खरं नाही जगामध्ये, असं नकारार्थी नका जाऊ. तर प्रयत्न करत राहा. आपल्याला 10% जरी लोक सुधारले ना तरी सुधारणावाद हा नेहमी अवलंबा आणि निगेटिव्ह नकारात्मक जाऊ नका. आपण सकारात्मक पक्षात राहा आणि प्रयत्न करा. आणि आयुष्यामध्ये 10 लोक जरी सुधारले ना तर ते सगळ्यात महत्त्वाचं ठरेल, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा अभंग इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण.